चला, जय सद्गुरू सगळ्यांना, हॅपी दिवाळी। आज आपण इथे बनवणार आहे पानपुरी चकली। तर ही चकली खायला छान लागते आणि दिसायला पण सुंदर आणि काटेरी बरं का, खूप छान लागते खायला पण। आणि बघा आवाज तर किती कुरकुरीत येतोय आणि अशी खमंग खायला सुद्धा छान लागते बघा। आणि इथे आपण चकली बनवणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कशी वाटली मला नक्की सांगायचं बरं का। आणि दिवाळीमध्ये बघा नवीन हा चकलीचा प्रकार बनवलेला आहे आपण, आणि 2 प्रकारच्या चकल्या बनवलेल्या आहे। नक्की बघा आणि सांगा मला कशा झाल्या ते। आणि हे बघा आपल्या चकलीला कलरसुद्धा किती छान आलेला आहे, आणि नक्की बनवा आणि सांगा। तर मी आता तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे आणि कशा वाटल्या मला नक्की सांगायचं बरं का। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करते। तर इथं बघा मी लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडासा पुदिना। तर ही चटणी आपण आता बारीक वाटून घेणार आहे। तर बघा मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं पूर्ण, आणि ही खायला एवढी सुंदर लागते ना, तर नक्की बनवून बघायचं। हे बघा आता मिक्सरला मी अशी पेस्ट बनवून घेतली, हे बघा बघू शकता तुम्ही। आणि इथं आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे बघा मोठा 1 कप गव्हाचं पीठ। आणि नंतर हे आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे बघा। आणि नंतर इथे हे बेसन घेतलेलं आहे थोडंसं, चव छान लागते आणि नक्की बनवून बघा पाणीपुरी चकली। आणि ही तिळी टाकली थोडीशी, ह्या ओवा टाकल्या, आणि इथं आपण हे चवीपुरता मीठ, हे बघा चवीपुरता मीठ। आणि हे आपला मसाला वाटलेला सगळा, हिरव्या मिरचीचं, कोथिंबीरचं, पुदिन्याचं, बघा हे लसूणची मिरची सगळी मिक्स अशी करून घ्यायची बघा। आणि छान असा मस्त गोळा बनवून घ्यायचा सगळीकडे असं पूर्ण, हे बघा। आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, त्याच कपाच्या अंदाजाने मी पाणी घेतलेलं आहे इथे, असं पाणी टाकायचं। आपल्याला चकलीचं माहिती राहतं पीठ कसं मळतात, तर हे बघा असं मी मळून घेतलं पीठ। तर हे आपल्या अशा मस्त छान चकल्या झालेल्या आहे काटेरी। थोडं 5-10 मिनटं मी असं भिजायला ठेवलं। आणि हा चकलीचा दुसरा प्रकार, इथं रेडीमेड मी पीठ आणलेलं होतं, हे बघा भाजणी चकली हे पीठ। तर मग इथं मी असं उकळतं पाणी केलेलं, 3 कप पीठ होतं, तर 3 कप मी पाणी इथं घेतलं, पण लागता टाकलं। आधी 1 कप, हा दुसरा कप, आणि नंतर लागेल तेवढं आपण मळताना बघायचं, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं। तर ह्या बघा दुसऱ्या प्रकारच्या आपल्या ह्या चकल्या, ह्या पण खूप छान चकल्या आल्या बरं का। हे बघा किती छान कलर पण, ह्या चकलींचा कलर पण खूप छान आलेला आहे। ह्या पण खायला खूप छान टेस्टी अशा झालेल्या आहे आपल्या ह्या चकल्या बघा। अशा एक एक करून मी सगळ्या बनवून घेतल्या, इकडे लगेच तळायला पण घेतल्या। आणि बघा किती छान कलर दिसतोय, आहे की नाही सुंदर। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जर समजा माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा। चला मंडळी, बाय।